नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा दुसरा व्हिडिओ आहे आजचा. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत की तुमचा रिझल्ट कसा दिसणार आहे, काय काय गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. ठीक आहे, पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच तुमचे पर्सेंटाईल, एक्सपेक्टेड पर्सेंटाईल कॉमेंट नक्की करा कॉमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे, आता बघूया आपण रिझल्ट आज उद्या फिक्स तुमचा लागणार आहे बाळांनो. 16 जूनला तुमचा फिक्स रिझल्ट लागणार आहे. ही गोष्टीची कन्फर्मेशन सीईटी सेलने दिलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यात काहीच डिले होणार नाही, काहीच इकडे तिकडे होणार नाही. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, कारण अजून नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी टाइम बद्दल सांगणार आहे की रिझल्ट एक्झॅक्ट कोणत्या टाइमला लागणार आहे. ठीक आहे, कारण त्याच्याविषयी सीईटी सेलला अजून पण कॉल चालू आहेत. आता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. रिझल्टची सगळ्यात पहिले अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवरती येते. ठीक आहे, रिझल्टमध्ये एरर आले सगळ्यात पहिले अपडेट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, काउन्सिलिंग कॅप राऊंड सगळे अपडेट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतात. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, रिझल्ट कसा चेक करायचा आहे फक्त आणि फक्त याच वेबसाईटवरती चेक करायचा आहे, cetcell.mahacity.org. याच्या व्यतिरिक्त कोणतीच वेबसाईट नाही ज्याच्यात तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, ऑफिशियल हीच वेबसाईट आहे. फेक लिंक्स वरती क्लिक नका करू, तुमचा डेटा हॅक होऊ शकतो. मागच्या वेळी खूप काही झालेलं आहे याच्याविषयी. ठीक आहे, दुसरी गोष्ट, कुठेही तुमचा नंबर नका टाकून देऊ. ठीक आहे, कारण स्कॅमर तुमचा नंबर घेतात, मग युनिव्हर्सिटीजला फॉरवर्ड करतात, ते तुम्हाला 10 वेळा कॉल करतात. ठीक आहे, म्हणून कोणत्याही फेक वेबसाईटवरती तुमचा नंबर टाकायचा नाही. ही ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावरतीच तुम्हाला रिझल्ट तुमचा चेक करायचा आहे. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच फुल होते, लगेच जॉईन करा, कारण खूप कमी सीट्स उरलेल्या आहेत आतापासून. तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटेल. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग पासून, डॉक्युमेंटेशन पासून, तर जोपर्यंत तुमचा स्पॉट राऊंड होऊन जात नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटेल. ठीक आहे, लगेच जॉईन करा, बॅच फुल होईल. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता तुमची कॉलेज लिस्ट. ठीक आहे, जर तुमचे कमी मार्क्स जरी आले, कमी पर्सेंटाईल जरी आले, तरी तुम्ही जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, मी गॅरंटी देतो तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. ठीक आहे, काउन्सिलर कडून बनवून घेतली. काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, कॅटेगरी कोणती आहे, कोणत्या सिटीमध्ये बघताय, कोणत्या ब्रांचमध्ये बघताय. ठीक आहे, किती तुमचे पर्सेंटाईल, सगळ्या तुमचा डेटा घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो, आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची बाळांनो. कमी मार्क्स वरती पण चांगलं कॉलेज पॉसिबल आहे. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते लास्ट इयरला ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले. ठीक आहे, शिक्षकांनी 10 कॉलेज सांगितले ते टाकून दिले, इंटरनेटवरून 5 कॉलेज उचलले ते टाकून दिले, मुंबईचे 5, पुण्याचे 5, नाशिकचे 5, झाली कॉलेज लिस्ट. एकही कॉलेज अलॉट होणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ही परिस्थिती तुमच्यावर नको यायला. ठीक आहे, म्हणून नक्कीच रजिस्टर करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल, हे 50% काम होतं जे झालंय तुमचं आता. ठीक आहे, आता 50% काम जे बाकी आहे ते म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट. या गोष्टीला व्यवस्थित करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन होईल बाळांनो, जे इंटायर ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुमच्या सोबत असतील. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतील. कधी कॉल करा, मेसेज करा. एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी त्यांची. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. ऍपमध्ये मी स्वतः पर्सनली सेशन घेतो तुमचे. ठीक आहे, सीओई, बीबीजीटी, वालचंद, पीएचडी, बीआयटी, केजसुमा, सांगवी हे आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात बाळांनो. नक्कीच तुम्ही रजिस्टर करू शकता. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू, कारण इथं एक चूक झाली तुमचे 4 वर्ष वेस्ट होतील बाळांनो. 4 वर्षानंतर पण तुम्ही रिग्रेट करणार की मी या कॉलेजमध्ये का आलो, मला प्लेसमेंट नाही भेटलं या कॉलेजमध्ये. ही परिस्थिती तुमच्यावर नको यायला, म्हणून आताच योग्य डिसिजन घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. स्वतःच्या आई वडिलांचाच पैसा तुम्हाला वाचवायचा आहे. ठीक आहे, आता तर पैसा जाणारच आहे त्यांचा, 4 वर्षात पण जाईल आणि 4 वर्षानंतर पण जाईल जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर. खूप जणांना विचारा, तेव्हाच निर्णय घ्या. योग्य जणांना विचारा, काउन्सिलरला विचारून प्रत्येक निर्णय घेत जा. ठीक आहे, आणि प्लीज बाळांनो, न्यूटर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं हे विचारण्यासाठी पण खूप पॅरेंट्स कॉल करतात, म्हणून एवढा टाइम नाही देऊ शकत आता आम्ही प्रत्येक पॅरेंट्सशी बोलण्यासाठी, कारण मी स्वतः कॉल तुमचे रिसीव्ह करतो है ना. म्हणून हे ऍप डाउनलोड करा आणि आता कॉल न करता तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकतात आम्हाला. ठीक आहे, आता बघा रिझल्ट तुमचा अशा पद्धतीचा दिसणार आहे बाळांनो. ठीक आहे, या रिझल्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. पहिली गोष्ट तर तुमच्या नावामध्ये सगळ्या स्पेलिंग करेक्ट आहेत का ते गोष्ट चेक करा. ठीक आहे, तुमचा ऍप्लिकेशन नंबर बरोबर आहे का तो चेक करा. ठीक आहे, तुमचा रोल नंबर बरोबर आहे का तो चेक करा. या 3 गोष्ट तुम्हाला सगळ्यात पहिले चेक करायच्या आहेत. मदर्स नेम तुम्हाला चेक करायचंय, फादर्स नेम तुम्हाला चेक करायचंय, तुमची कॅटेगरी तुम्हाला चेक करायची. ठीक आहे, हा ही कॅटेगरी आता सपोज इथं ओबीसी मेन्शन आहे ना, तुमची जर ओपन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल ते करू शकता तुम्ही कॅप ऍप्लिकेशन मध्ये, काही हरकत नाही. ठीक आहे, जर तुमचं इथं ओपन मेन्शन आहे आणि तुम्हाला एससीबीसी मध्ये कन्वर्ट करायचंय किंवा ओबीसी मध्ये कन्वर्ट करायचंय, कॅप ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी एकदा चेक करा. ही पहिली पर्सनल इन्फॉर्मेशन गोष्ट समजते की इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे बाळांनो. इथं चूक झाली काही
कारण आता तुम्हाला चान्स आहे या गोष्टी आयडेंटिफाय करण्याचा, नंतर तुम्हाला चान्स नसणार आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीचा तुमचा निकाल येणार आहे. आता बघा इथं काय म्हटलेलं असतं बाळांनो, महत्वाच्या गोष्टी बघा काय म्हटलेलं असतात. सीईटी कोर्स, ठीक आहे, तुमचा पीसीएम ग्रुप असं मेन्शन असेल. ठीक आहे, कारण इथं तुमची चूक नको व्हायला, पीसीबीचा रिझल्ट तुमचा नको दिसून जायला. ठीक आहे, कारण पीसीएम आणि पीसीबी ज्या विद्यार्थ्यांनी दोघांनी दिलेले आहेत त्यांचे खूप चान्सेस असतात की एरर होतात रिझल्टमध्ये, लास्ट इयर झालेले आहेत. ठीक आहे, सब्जेक्ट तुमचा हे सगळे सब्जेक्ट दिसतील, एमएसटी सीईटीचे पर्सेंटाईल दिसतील. आता बघा फिजिक्समध्ये 98.01 ही पूर्ण पर्सेंटाईल तुम्हाला दिसायला पाहिजे, फक्त असं नाही की 97 एक डिजिटमध्ये नसते कधीच पर्सेंटाईल. ठीक आहे, केमिस्ट्रीमध्ये एवढा स्कोर, मॅथ्समध्ये एवढा स्कोर आणि तिघांचा पर्सेंटाईल तुमचा एवढा स्कोर. आता भरपूर विद्यार्थी काय करतात, सर फिजिक्समध्ये समजा 80 पर्सेंटाईल आले, केमिस्ट्रीमध्ये 80 आले, मॅथ्समध्ये 80 आले, तर टोटल पर्सेंटाईल माझे 80च यायला पाहिजे, मग ते कमी कसं काय आले सर, हा डाऊट मला विचारते. कमी येणारच आहेत किंवा जास्त येणारच आहेत, कारण इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे पर्सेंटाईल तुमचे फायनल पर्सेंटाईल डिसाईड नाही करत. हे ऍव्हरेज नाही काढायचं राहत तुम्हाला. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल दोघं खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला काय वाटलं, फिजिक्सचे एवढे पर्सेंटाईल आले, केमिस्ट्रीचे एवढे आले, मॅथ्सचे एवढे आले, तिघांचं मी ऍव्हरेज करून घेईल, झाले माझे पर्सेंटाईल निघाले फायनल. नाही बाळांनो, मला माहिती आहे तुमच्यासाठी शॉकिंग गोष्ट ही, असं कसं काय सर, असं कसं काय, टोटल पर्सेंटाईल तर ऍव्हरेजच असेल ना तिघांचं, हे प्रत्येक पॅरेंटला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं, पण तसं नसतं बाळांनो. ठीक आहे, तुमच्या शिफ्टमध्ये फिजिक्समध्ये तुम्ही किती पुढे ते दाखवतं, केमिस्ट्रीमध्ये किती पुढे ते दाखवतं, मॅथ्समध्ये किती पुढे ते दाखवतं, ओव्हरऑल किती पुढे ते दाखवतं. म्हणून सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. ठीक आहे, म्हणून ऍव्हरेज नाही काढत बसायचं, आणि ऍव्हरेज काढल्यावर माझं वेगळं येतंय सर हा डाऊट नका विचारू, कोणालाच नका विचारू. ठीक आहे, कारण ही पर्सेंटाईल सिस्टम आहे, पर्सेंटेज सिस्टम नाही आहे. ठीक आहे, डेट ऑफ रिझल्ट तुमचा 16/6/2025 दिसायला पाहिजे, लास्ट इयर 16/6/2024 होता बाळांनो. ठीक आहे, आता तुमचं इथे टायमिंग वगैरे, डाउनलोड टायमिंग वगैरे तुम्हाला दिसेल. पण अजून एक गोष्ट म्हणजे इथं बघा काय म्हटलेलं आहे, दी स्कोर कार्ड इज ओनली व्हॅलिड फॉर अकॅडमिक इयर, म्हणजे या वर्षासाठी तुमचं व्हॅलिड असेल. ठीक आहे, इथं त्यांनी साफ मेन्शन म्हटलेलं आहे, एमएसटी सीईटी स्कोर इज नॉट द सेम ॲज पर्सेंटेज ऑफ मार्क्स, पर्सेंटेज नसतात, ही गोष्ट त्यांनी क्लॅरिफाय केलेली आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला या गोष्टीबद्दल थोडंसं नॉलेज घ्यायचंय, कारण भरपूर पॅरेंट या छोट्या छोट्या गोष्टी पण विचारतात. ठीक आहे, झाला तुमचा रिझल्ट, अशा पद्धतीचा तुमचा रिझल्ट दिसणार आहे बाळांनो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही रिझल्टमध्ये. ठीक आहे, आता तुमचे एवढे जर ओपन मध्ये 85 पर्सेंटाईल जर आले तर तुम्ही सेफ रिजन मध्ये असणार, ओबीसी मध्ये 75 पर्सेंटाईल आले तर तुम्ही सेफ रिजन मध्ये असणार, म्हणजे तुम्हाला एक गुड कॉलेज भेटण्याचे चान्सेस वाढून जातात. ठीक आहे, एससी मध्ये 68, एसटी मध्ये 60+, 70 मध्ये एनटी मध्ये 70+. ठीक आहे, जर तुम्हाला पर्सेंटाईल कॅल्क्युलेशन पाहिजे असेल तर तुम्ही इथं बघू शकता, ही ऍव्हरेज पर्सेंटाईल कॅल्क्युलेशन आहे ऍज पर लास्ट इयर डेटा, तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून बघू शकता. ठीक आहे, चांगले मार्क्स येऊ, वाईट मार्क्स येऊ, बट आता तुमचे लो मार्क्स जरी आले ना, मी गॅरंटी देतो जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. या गोष्टीची मी तुम्हाला 101% गॅरंटी देतो. जर कॉलेज लिस्ट, पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या, रजिस्ट्रेशन क्लोज होत आहे बाळांनो, लवकरात लवकर रजिस्टर करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, प्लेसमेंट आणि ब्रांच या दोन महत्वाचे फॅक्टर असतात तुमच्या बेस्ट कॉलेज लिस्ट साठी. ठीक आहे, या गोष्टींकडे खूप बघावं लागतं बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. ठीक आहे, चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल जे व्हायचं, जे कंट्रोलेबल नाही आता आपल्या, त्याच्याबद्दल विचार नका करू. जे कंट्रोलेबल आहे तुमच्या हातात आहे त्या गोष्टीला व्यवस्थित करा. ठीक आहे, कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, सिटी हे चारी फॅक्टर खूप महत्वाचे असतात तुमच्या कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी. सगळे फॅक्टर तुम्हाला विचारले जातील काउन्सिलरद्वारा, त्यानंतरच तुमची कॉलेज लिस्ट बनेल. ठीक आहे, पर्सेंटाईल तुमचे चांगले हो वाईट हो तरी एक चांगलं कॉलेज पॉसिबल असतं तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं. जे गरजू विद्यार्थी असतील ना त्यांच्यापर्यंत जरूर या व्हिडिओला पोहोचवा. शेतकऱ्याचे पोरं, मजुराचे पोरं, ठीक आहे, किंवा दुकानदाराचे पोरं, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, कारण त्यांना नॉलेज नसतं बाळांनो. ठीक आहे, 350 कॉलेजचं नॉलेज त्यांना नसतं, तुम्हालाही नसेल. ठीक आहे, तुम्ही पण एनरोल करा. ठीक आहे, जे गरजू असतील त्यांना पण शेअर करा. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट टायमिंग बद्दल बोलूया.